आणि आता बातमी आहे वंचितच्या बैठकी संदर्भात। वंचितच्या राज्य कार्यकारिणीची आज बैठक होणार आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक होणार आहे, तर प्रकाश आंबेडकर या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। तर येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष हे सक्रिय होताना दिसत आहेत, बैठका घेताना दिसत आहेत। त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकी संदर्भात एक वक्तव्य केलं होतं। त्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या। विरोधक एकत्र येणार नाहीत, आम्ही 48 जागांवर लढणार असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते। आणि त्यानंतर आता वंचितकडून पावलं उचलायला सुरुवात झालेली आहे। तर वंचितच्या राज्य कार्यकारिणीची आज बैठक आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडणार आहे। प्रकाश आंबेडकर या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे। शुभम, वंचितच्या राज्य कार्यकारिणीची आज बैठक होणार आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता बैठकीचं आयोजन करण्यात येतं। या बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळते? अगदी बरोबर प्रज्ञा, बघायला गेलं तर आज वंचितची आहे राज्य कार्यकारिणीची बैठक जी आहे नागपूरमध्ये पार पडणार आहे। आणि अशी माहिती मिळत आहे की ही बैठक दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान घडणार आहे। आणि याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की प्रसार माध्यमांना सुद्धा यामधनं कुठलीही माहिती न देण्याचं आहे जे प्रकाश आंबेडकर यांच्याकडनं सांगण्यात येत आहे। बघायला गेलं तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी आहे ही बैठक होण्याची शक्यता आहे। आणि जसं की कालच वंचित बहुजन आघाडीचा एक कार्यक्रम झाला होता, त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना एक नवीन कानमंत्र दिला होता की जागेचा लोभ सोडा, पण मोदींना कसं हरवायचं ते ठरवा। कमी जागा आल्यात तरी चालवेल, पण मोदींना घालवा, नाही तर आपण सगळे जेलमध्ये दिसू असं एक त्यांनी सूचक वक्तव्य सुद्धा त्यांच्या सभेमध्ये केलं होतं। आणि त्याच पार्श्वभूमीवर आज निवडणुका आणि जागा वाटप संदर्भात जी आहे ही बैठक होणार आहे। नागपूरमध्ये ही बैठक आज दुपारी होणार आहे। म्हणजे शुभम, कालच त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की विरोधक एकत्र येणार नाहीत आणि आम्ही 48 जागांवर लढणार असल्याचं त्यांनी वक्तव्य केलंय। त्यामुळे आता या वक्तव्यामुळे वेगळीच चर्चा रंगू लागली। या संदर्भात ताजा तपशील? अगदी बरोबर प्रज्ञा, बघायला गेलं तर एकला चालो रेचा कुठला तरी नारा हा कालच्या त्यांच्या संभाषणातून दिसून येत आहे। पण नेमकं ते इंडिया आघाडी सोबत जाणार की नाही जाणार, की एकटे लढणार आहेत आणि 48 जागांसाठी त्यांच्याकडे 48 उमेदवार आहेत का हे सुद्धा पाहावं लागेल। ही सर्व तपशील जी आहे आज संध्याकाळी बैठकीनंतरच समोर येणार आहे। जी धन्यवाद शुभम, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।